वैष्णवी हां मी लई टेन्शन मध्ये आता काय सांगतो. काय टेन्शन आले एवढं मला भूक बी लागणार आणि झोप बी लागणार. झोप तर कसलीच लागणार. तुम्हाला कसली झोप येत नाही. कसली झोप येणार. तुम्हाला मी एक सांगते बरं का. मी त्यावेळेस 7वीला असेल त्यावेळेस म्हणजे आबांती तुम्हाला माहिती ऊस तोडतात म्हणून. तर त्यावेळेस 7वीला असताना ऊस तोडायला जायचो ना आम्ही. आणि त्यावेळेस मी जायची तिथे एक रिटायर म्हणजे मेजर होता. रिटायर झालेला होता तो मेजर. तर ते मेजर मला असंच म्हणला की माझी आता त्याला तर माहिती होतं नाव आम्ही सारखं जायचं म्हणून. मी काम करीत नव्हते मी बसून खायचे. पण असं मी गेले ऊन होतं लागत होतं लई. उन्हातून गेले न खाली हा शर्ट घातलेलं होतं आणि तशी झोप लागली मला. तर तिकडून ते आला आणि मला म्हणला वैष्णवी खाली का झोपली. तर मी म्हणलं मामा मला झोप आली. झोप आली म्हणल्यावर ते मला म्हणला मी इतके प्रयत्न करतोय मला झोप येत नाही म्हणला. संध्याकाळी झोपण्यासाठी म्हणला मी 4 वर्ष झालं म्हणला मी गोळ्या घेतोय झोपीच्या तरी पण झोप येत नाही म्हणलं. मी म्हणलं कसं काय होतंय. ते मला म्हणला फक्त वरी बघतोय मी टाकळ्या पडतात म्हणला. मला मी फॅनकडे बघतोय हे करतोय म्हणला मला झोपच येत नाही कसलीच. तर मी म्हणलं मी मामा तुम्हाला एक आयडिया सांगते. तर ते म्हणले सांग मला म्हणले. मग मी त्यांना सांगितली. मी त्यांना म्हणलं त्यांच्या तो ऊसाच्या कांड्याच्या बाया होत्या 10-12 बाया होत्या 4 एकर ऊस होता ना. मग 4 दिवस ऊस तोडल्यामुळे लय मोठी रिकाम झाली 1.5 एकर. मग मी म्हणलं मामा तुम्ही एक काम करा. ते म्हणले काय. तर म्हणलं त्या बाया बंद करा आणि उद्यापासून सगळ्यांच्या मागं कांड्या तुम्ही याचा म्हणलं तेवढ्या ऊसाच्या. तर ते मला म्हणले हे मला उन्हाचं काम होत नाही. तर म्हणलं तुम्ही एकदा प्रयोग करून बघा तुम्हाला जर चांगलं वाटलं तर करता म्हणलं नाही तर नाही करायचं बरं का. मग त्या मामाने काय केलं दुसऱ्या दिवशी त्या बाया बंद केल्या आणि जेवढ्या 8 कोय त्याने ऊस तोडला होता का तेवढ्या कांड्या अख्ख्या दिवसभर एकट्याने चेसल्या ट्रॅक्टर भरताना आणि घरी संध्याकाळी गेले. कशामुळे सांगायचं मला एवढं तू ऐका आधी. संध्याकाळी घरी गेले ते. घरी गेल्यावर ते हॉलमध्ये बसले. बायकोला चहा सांगितला. बायकोने चहा आणला चहा पेले. ते मामा दुसरे आले मला सांगत होते चहा प्यायला जागेवरच ते मामा झोपी गेले भुईला. आणि त्यांनी आधी एवढे प्रयत्न केले का म्हणजे मोठ्या एक्सपर्ट डॉक्टरला दाखवलं होतं. पुन्हा त्यांनी तसली 70,000चा दिवाण गादी नसते का स्पंच गादी एकदम भारीतली तसली गादी आणली होती झोपायला. तरी पण त्यांना झोप येत नव्हती. आणि मी सांगितलेलं त्यांनी फॉर्म्युला हे केला. तर ते मामा भुईला झोपले का तर तिथं झोप लागायची. त्या मामाला झोप लागली सकाळी उठूस्तवर त्यांना उजाला सुद्धा कळालं नाही. जेवण सुद्धा करायला उठले नाहीत ते मामा माहिती का. मग तसेच झोपले. ऐकून घ्या पूर्ण आधी मध्ये तोंड हलवून सकाळी उठले तोंड हलवून घेऊ नका माझं आधी ऐका पुन्हा हसा. तुम्हाला सिरियसली सांगायला लागली मी मजाक नाही करायला लागली मी कळलं का. मग दुसऱ्या दिवशी आम्ही आल्यावर ते मामा मग माणसं आबान ते ट्रॅक्टर भरायला लागले. मग मी बसले होते झाडाखाली द्राक्षाच्या बागात. ते मामा आले आणि आधी काय करायचे माहिती का आदल्या दिवशी असं खाली बसायचं म्हणलं ना तर स्वच्छ खाली झाडायचे आणि एक नॅपकिन होती सोबत ती नॅपकिन टाकायची आणि त्या नॅपकिनवर बसायची पण खाली बसत नाही. मग दुसऱ्या दिवशी ते मामा आले आणि खाली काटे कुठे सगळं घाण तसंच होता कचरा त्या बागात त्याच्यावर ते मामा बसले. म्हणून मी त्या मामाला विचारलं मला आम्ही सांगायला गेले दुकान साहेब उठून गेले वापस टाकून बघा. तर तुम्हाला तात्पर्य सांगायचं एवढंच आहे की ते मामा दुसऱ्या दिवशी आले आणि खुशाला अख्खा दिवस त्या काल्या गोळ्या केला दुपारपर्यंत आणि खाली त्यांनी भुईला अंग टाकलं तिथं झोप लागली त्यांना. तर मी एवढंच तात्पर्य सांगते तुम्हाला लोखंडे साहेब की तुम्हाला जी झोप येत नाही आणि जे तुम्हाला भूक लागत नाही त्याचं कारण आहे की तुम्ही रोज उठा माझ्यासोबत मी एक ब्लाऊज शिवले तर काच्या गुंडा करा. रानातलं काम नाही सध्या तर रानाचे काम सुरू झाले का रानातलं काम करा. तुम्हाला गादी कूलर फॅन लागतोय का कायचीच गरज लागणार नाही. तुम्ही जर इथं झोपलात ना खाली इथं पायरीवर खड्यावर तरी पण इथं झोप लागून तुम्हाला सकाळी 6 वाजले पण कळायचं नाही. त्यामुळे तात्पर्य एवढं सांगायचं तुम्हाला की तुमच्यासारख्या ऐत खाव्या माणसाला झोप कवाच येत नाही. ऐत खाव्या माणसाला आणि हे तुम्हाला लागू होते म्हणून तुम्हाला सांगितलंय नाही. मग तुमचं तुम्ही ठरवा आता काय करायचं ते कळलं का.